नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं सर्वांचं नर्सिंग ट्युटोरियल आपल्या चॅनलवरती। तर आज आपण बघणार आहोत पेपर 3 मेंटल हेल्थ नर्सिंगचा फर्स्ट क्वेश्चन पेपर आपण सॉल्व करणार आहोत आज। तर जीएनएम सेकंड इयरच्या विद्यार्थ्यांसाठी खूप आनंदाची बातमी आहे। आज आपण सर्व क्वेश्चन पेपरचे आन्सर बघणार आहोत। यापूर्वी आपण एक व्हिडिओ अपलोड केलेला आहे मेडिकल सर्जिकल नर्सिंगचा, तर तो सुद्धा अवघ्या 6 मिनिटांमध्ये मी तुम्हाला सर्व क्वेश्चन पेपर तुम्हाला प्रोव्हाइड केलेली। आता या व्हिडिओमध्ये पण आपण बघूया इंडियन मेंटल हेल्थ ॲक्ट कोणत्या वर्षी पास झाला, त्यानंतर विद्युत कपच्या सर्व रिकाम्या जागा आपण उत्तरपत्रिकेमध्ये बघणार आहोत। तर क्वेश्चन पेपर तुम्ही एकदा बघून घ्या चांगल्या प्रकारे, कोणकोणते क्वेश्चन रिपीट होणार आहे, कोणकोणते क्वेश्चन। तर यानंतर आपण काय करणार, नेहमी अशी सिरीज चालू करणार आहे, म्हणजे क्वेश्चन पेपर सॉल्व करून तुम्हाला मी प्रोव्हाइड करण्याचा प्रयत्न करणार आहे। मग आता किती 2 महिन्यामध्ये तुम्ही 5-5 क्वेश्चन पेपर जरी केल्या किंवा 2-2, 3-3 क्वेश्चन, मॅक्झिमम मिनिमम 3 क्वेश्चन जरी क्वेश्चन पेपर जरी केल्या चांगल्या प्रकारे, तर तुम्ही पास होऊन जाता चांगल्या प्रकारे, चांगले मार्क घेऊन। परंतु जर चांगला अभ्यास करायचा तर डीपमध्ये अभ्यास करणं, चांगले मार्क्स पाहिजे असेल तर डीपमध्ये अभ्यास करणं गरजेचं असतं। तर डाऊन सिंड्रोम ह्यामुळे कशामुळे होतो, तो ट्रायझोमिक 21 मुळे हा आजार होतो। तर याच्यामध्ये जोड्या जुळवा बघू शकता तुम्ही, आपण जोड्या जुळवा सुद्धा उत्तर प्रोव्हाइड केलेले। त्यानंतर चुकी बरोबर, त्याच्यानंतर टिपा कोणत्याही 3 लिहायच्या 15 मार्काच्या। तर ज्या आपल्याला सोपे चांगल्या प्रकारे येतात तुम्हाला, त्या तुम्ही 3 टिपा लिहायच्या आहे। आता मी तुम्हाला आन्सर शीटमध्ये 4 टिपा सॉल्व करून दिलेल्या आहे। त्यानंतर डिमेन्शिया, प्रश्न 3मध्ये डिमेन्शिया आता हे लक्षात ठेवा तुम्ही, प्रश्न 3ला ऑरमध्ये क्वेश्चन नाही, त्यामुळे आपल्याला हे 3 क्वेश्चन यायला पाहिजे। इथे जर तुम्हाला एक क्वेश्चन जर येत नसला किंवा माहिती नसला, जर माहितीच नाही तुम्हाला ग्रीविंगचे प्रकार काय आहे, कोणते ग्रीविंगचे प्रकार आहे, तर ग्रीविंग म्हणजे काय हे तुम्हाला कन्सेप्टच कळलं, तुम्ही लिहिणार कसं आहे? मला सुद्धा डिमेन्शियाबद्दल तर लिहू शकता तुम्ही। डिमेन्शिया स्मृतिभ्रंश हा एक आजार आहे, मानसिक आजार आहे। तो कधी होतो, तो 50च्या नंतर होतो, स्त्रियांमध्ये जास्त प्रमाणात दिसून येतो, याच्याविषयी तुम्ही भरपूर लिहू शकता। परंतु ग्रीविंगचे प्रकार हे तुम्हाला माहीत नाही, पुनर्वसनाची प्रक्रिया मनाने फेकू शकता। जे तुम्हाला मनाने लिहिता येणार आहे ते क्वेश्चन असतात, परंतु एक क्वेश्चन असतो का डीपमध्ये, मला लास्ट इयर पण आला होता एक क्वेश्चन जो येत नव्हता विद्यार्थ्यांना भरपूर। तर त्यासाठी तुम्हाला डीपमध्ये अभ्यास करणं गरजेचं आहे। जर तुम्हाला पासिंग व्हायचं आहे तर मग तुमचे मॅक्झिमम थोडेफार क्वेश्चन नाही आले तरी पण पास होऊन जाता तुम्ही, तसं काही नाही। त्यानंतर कम्युनिटी मेंटल हेल्थ, आता याच्यामध्ये बघा 2 ऑरमध्ये दिलेलं आहे, प्रश्न 4मध्ये ऑर दिलेलं आहे। तर वरचे 3 सोडवा, नाही तर खालचे 4 सोडवा, तुम्हाला जे सोपे वाटेल ते सोडवायचे। त्यानंतर प्रश्न 5ला पण ऑरमध्ये क्वेश्चन नाही, त्यामुळे हा क्वेश्चन पण तुम्हाला यायलाच हवा। तर ही झाली क्वेश्चन पेपर। आता आपण आन्सर शीट बघणार आहोत, तर चला आन्सर शीट बघूया। तर बस बघू शकता तुम्ही, आता आपण फर्स्ट क्वेश्चन बघू। रिकाम्या योग्य शब्द निवडून वाक्य पूर्ण लिहा। तर बघा, पहिलं रिका, इंडियन मेंटल हेल्थ ॲक्ट कोणत्या साली चालू झाला, तर 1987 साली पास झाला। विद्युत कंप उपचार पद्धती ही 1938 या वर्षापासून अस्तित्वात आली। त्यानंतर न्यूरोलॉजिकल गुण हे स्किझोफ्रेनिया आजारामध्ये पाहावेस मिळतात। समजलं? आता हे 4था क्वेश्चन, याच्यानंतर 5वा क्वेश्चन। आता आता जोड्या जुळवा बघू शकता तुम्ही। तर प्रत्येक गोष्ट एक्सप्लेन करायला वेळ नाही, पण तुम्ही स्क्रीनशॉट मारून घ्या किंवा तुम्ही व्हिडिओ डाउनलोड करून घ्या, तुम्हाला जसं योग्य वाटेल तसं करू शकता तुम्ही। जी साईज थोडी केली, चुकी प्रश्न पहिला अ झाला, ब झाला। आता क बघा, विधाने, फ्राईडच्या मते एन्झायटी दूर करण्यासाठी काय करावं लागते, नेहमीच टाळतात, तर बरोबर आहे। त्यानंतर पहिलं बरोबर आहे, दुसरं बरोबर आहे, तिसरं बरोबर आहे, चौथं चूक आहे, 5वं पण चूक आहे। त्याची कारणे पण दिलेली आपण इथे। त्यानंतर तर टिपामध्ये स्किझोफेनियामध्ये ब्ल्युलर्स एज ऑफ द स्किझोफेनिया, 4 एज स्किझोफेनिया, याच्यामध्ये स्किझोफेनियाबद्दल माहिती दिलेली आहे। तुम्ही बघू शकता स्किझोफेनिया, त्याच्यामध्ये पहिलं स्किझोफेनियावर माहिती दिली। त्यानंतर अफेक्टिव्ह डिस्टर्बन्स, भावनिक दोष, त्यानंतर त्याच्यामध्ये पॉईंट दिलेले, आत्ममग्नता, विचारांमधील विस्कळीतपणा, द्विध मनस्थिती, तीव्र चिन्ह लक्षणे पण दिलेली तीव्र मेनियाचे। आता स्किझोफेनिया अय, नंतर ब काय येतं आपलं, तीव्र मेनियाचे चिन्ह लक्षणे लिहा, हे पण एक टिप आहे। तर ही तीव्र मेनियाची चिन्ह लक्षणे याच्यामध्ये दिलेली आहे। हायपरटेन्सिव्ह, फाईट ऑफ आयडिया, डिल्युजन, डिक्रीज नीड फॉर द स्लीप। त्यानंतर थर्ड लिहिलेलं आहे अल्कोहोल, त्याच्यामध्ये 3च मी टिपा लिहिलेल्या आहे। जी टिपा लिहिली तुम्ही ती गुगल करून लिहू शकता किंवा तुम्हाला मला कमेंट करा, मी तुम्हाला समजून सांगण्याचं। आता फक्त मी तुम्हाला नोट्स प्रोव्हाइड करते। त्यानंतर डिमेन्शिया बघा, डिमेन्शियामध्ये नर्सिंग मॅनेजमेंट ऑफ डिमेन्शिया, तर याच्यामध्ये डिमेन्शियाची सर्व मॅनेजमेंट दिलेली, नर्सिंग मॅनेजमेंट ते तुम्ही बघू शकता। त्यानंतर वैयक्तिक स्वच्छता, आंघोळ करणे, हे वरच्या ह्याच्यातलंच आहे। नंतर तिसरं येतं ग्राफ्टिंग, म्हणजे दुःख शोक। तर पहिलं ग्रीफिंगबद्दल सांगितलं, ग्रीफ म्हणजे काय, तर दुःख आहे, दोष आहे। आता तुम्हाला माहीत झालं ग्रीफिंग म्हणजे दोष आहे किंवा दुःख आहे, तर याबद्दल तुम्ही मनाने भरपूर काही लिहू शकता आणि मार्क मिळतात। तर त्यामुळे तुम्हाला त्या शब्दाचा अर्थ किंवा त्याच्याबद्दल थोडी कन्सेप्ट क्लिअर होणं गरजेचं असतं, त्यासाठी आज आपण ह्या नोट्स प्रोव्हाइड करत आहे।
असं क्वेश्चन पेपरमध्ये कोणताही क्वेश्चन बघून तुम्हाला असं नाही वाटलं पाहिजे की आपला याच्याबद्दल काहीच माहीत नाही. थोडं जनरल इंट्रोडक्शनसुद्धा आपल्याला लिहिता आलं पाहिजे त्याच्याबद्दल आणि माहिती असणं पण गरजेचं आहे. आता पुनर्वसनामध्ये आपण रिहॅबिलिटेशनमध्ये रोल ऑफ द नर्स काय आहे सायकेट्रिक नर्सचा, तर ते आपण याच्यामध्ये बघू शकतो. त्यानंतर आता प्रश्न 4, खालील प्रश्नांचे उत्तरे लिहा. तर कम्युनिटी मेंटल हेल्थ सर्व्हिसची संधी लिहा. तर ऑपॉर्च्युनिटीज इन द कम्युनिटी मेंटल हेल्थ सर्व्हिसेस, तर याबद्दल तुम्ही बघू शकता. PSC प्रायमरी केअरमध्ये PSC वगैरे होतं, हे तुम्ही स्क्रीनशॉट काढून घ्या. त्यानंतर सायकेट्रिक कायदेशीर बाबी काय, लिगल एक्सपेक्ट्स इन द सायकेट्रिक, त्याच्यामध्ये तुम्ही बघू शकता. मानसिक रुग्णालयातील भरती आणि सुट्टीची प्रक्रिया, हा क्वेश्चन खूप वेळा रिपीट झालेला आहे. हा सर्वांनी करायचा आहे. त्यानंतर प्रश्न 4 ऑरमधला क्वेश्चन पण सॉल्व्ह करून दिलेला आहे. इंडियन लुनासी कायदा, त्याच्यामध्ये ते कायदा बघू शकता. त्याच्यानंतर इंडियन मेंटल हेल्थ ॲक्ट कोणता आहे, तो ॲक्ट बघा. त्यानंतर चाइल्ड अब्यूज, बाल शोषण, हा क्वेश्चन पण खूप वेळा विचारला गेलेला आहे. हा पण खूप इम्पॉर्टंट, हा पण करून ठेवायचा. जे क्वेश्चन रिपीट झाले ते चांगल्या प्रकारे करून ठेवा, कारण प्रिव्हियस इयरच्या क्वेश्चन पेपर थ्रूच आपला पेपर निघत असतो. याच्या व्यतिरिक्त दुसरं काहीच येत नाही. एखादा क्वेश्चन असतो 15 मार्काचा पडू शकतो म्हणजे बुकमधला, सिलेबसमधला, परंतु मॅक्झिमम क्वेश्चन हे रिपीट होतात. त्यानंतर चित्ता आपलं एन्झायटी न्यूरोसिस बघू शकता. एन्झायटी न्यूरोसिसचा 15 मार्काचा क्वेश्चन मी अपलोड केलेला आहे आपल्या चॅनलवरती. 15 मार्काचं सॉल्व्ह केलेलं आहे. चित्तामुळेचे कारणे, चिन्ह लक्षणे संपूर्ण मी आपल्या ज्या काही व्हिडिओमध्ये अपलोड केलेले 15 मार्काचं क्वेश्चन. त्यानंतर चिन्ह लक्षणे बघू शकता. मानसिक लक्षणे कोणकोणते, शारीरिक लक्षणे कोणते, त्यांना मानसिक उपचार पद्धती, मेडिकल अँड नर्सिंग मॅनेजमेंट पण आपल्याला याच्यामध्ये लिहायची असते. तर या पद्धतीने आपण प्रोव्हाइड केलेले आहे नोट्स तुम्हाला. आता या आजारामध्ये रोल ऑफ फॅमिली मेंबर्स, म्हणजे तुमच्या घरातील कुटुंबातील सदस्यांचा काय रोल आहे, तर ते त्याला याच्यामध्ये समजून सांगायचे. तर अशा प्रकारे आपण सर्व क्वेश्चन पेपर सॉल्व्ह करून दिलेली आहे. तरी या व्यतिरिक्त तुम्हाला काही डाऊट असेल तर कमेंट करू शकता. व्हिडिओ आवडला लाईक करायचं आहे, जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवायचे आहे. तुमचे जे कॉलेज ग्रुप आहे, जे फ्रेंड सर्कल आहे, दुसऱ्या कॉलेज का होईना, तर त्या विद्यार्थ्यांपर्यंत पण हा व्हिडिओ पोहोचला पाहिजे. त्यासाठी तुम्हाला जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवायचा आहे. आणि सबस्क्राईब करायचं आहे. सबस्क्राईब अजिबात वाढत नाही. तुम्ही फक्त व्हिडिओ बघताय, लाईक तर करतच नाही, पण सबस्क्राईब तरी करा. आणि कमेंट पण करा. तुम्हाला काही एखादा टॉपिक हार्ड वाटत असेल किंवा समजत नसेल तर कमेंट करा. तर धन्यवाद.